लगेच ट्रीटमेंट पण घेतली गाईज. चांगल्या कामाला उशीर नकोय म्हणून आजच करून टाकलं सर्व काही. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आज आहे संडे आणि माझा आहे विको, सुट्टी आहे मला. आणि आत्ता वाजलेत 6:30. मॉर्निंगपासून आत्ता ब्लॉग ओपन केला आहे, ते पण सायंकाळच्या 6:30 वाजता. कारण तुम्हाला तर माहीतच आहे, सुट्टी म्हणल्यावर अख्खा दिवस झोपण्यामध्ये जातो आहे, झोपण्यामध्ये चालला जातो आहे. आणि माझा पण तसाच काहीसा गेला आहे, झोपण्यामध्येच पूर्ण दिवस गेला आहे. आणि गाईज, माझा फेसनं खूप जास्त खराब झालं आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा, तुम्हाला दिसतच असतील पिंपल आले आहेत, हे बघा या साईडनं वगैरे. आणि हे मी पिंपल्स पॅच पण लावलं आहे, कारण खूप जास्त खराब झालं आहे. स्किन खराब झाली असल्यामुळं मी आज चालले फेस ॲनालिसिस करायला ठाणेला. कारण आता मला एक्झॅक्ट माझ्या फेसला काय झालं आहे किंवा नक्की काय होतं आहे, डाईटमध्ये किंवा काही प्रॉब्लेम आहे का हे विचारायसाठी आणि फेस ॲनालिसिस करून त्याच्यावर ट्रीटमेंट घेण्यासाठी. म्हणजे नक्की कोणती ट्रीटमेंट घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे, हे मला फेस ॲनालिसिस केल्याच्या नंतरच समजणार. म्हणून मी आता ठाणेला चालले. कारण कसं आहे माहीत आहे, फेसवर जर पिंपल आले किंवा इतर काही गोष्टी झाल्या तर माणसाला, म्हणजे कोणी पण असो, मनुष्य असो किंवा लेडीज असो, जेंट्स असो, यांना माहीत आहे आपला स्वतःचा कॉन्फिडन्स थोडा लो झाल्यासारखं वाटते. आणि तीच सिच्युएशन माझ्यासोबत होत आहे. सिरियसली सांगते मी तुम्हाला, मला कुठं जायचं यायचं म्हणलं तर लाज वाटत. म्हणजे कसं एकदम म्हणजे कॉन्फिडन्स लो होतो आपला. फेसवर जर काहीच नसेल, पिंपल वगैरे, तर फुल कॉन्फिडन्स असते सर्व गोष्टींचा. पब्लिक प्लेसमध्ये ब्लॉग बनवत आहे म्हणून बघू शकता तुम्ही, मागे ताई आहेत ना, ते हसत आहेत मला बघून. सो असो, आता मी एक ब्लॉगर आहे म्हणल्यावर मला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील. जस्ट इग्नोर, आता लोकांना तर मला इग्नोर करावंच लागणार आहे. तर अशी आहे प्रॉब्लेम. आता तुम्हाला तर प्रॉब्लेम मी सांगितलीच आहे, बाकीचं मी दाखवते तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर. आणि खरंच सिरियसली सांगू, इतका कंटाळा येतोय ना जायला, बट काय करणार, जावं तर लागणार आहे. ते माझ्या रूमपासून खूप जास्त दूर आहे, 1.5 ते 2 तास लागतोय मला जायला. मी आहे 5:30ला निघाली होती आणि आता अर्ध्यामध्ये आले. आता इथून मला अर्धा तास लागेल जायसाठी. तर तिथे गेल्यावर समोरची प्रोसिजर दाखवते मी, म्हणजे फेस ॲनालिसिस करताना वगैरे. जर तिथे क्लिप घेऊ शकले तर, जर क्लिप नाही घेऊ शकले तर कदाचित नाही दाखवू शकणार, बट मी प्रयत्न करणार तिथले क्लिप घ्यायचे. चला तर मग भेटूया आता समोर. गाईज, तुम्ही बघू शकता माझ्या मागे, तुम्हाला दिसत असणार, हे आहे ते पार्लर जिथे मी फेस ॲनालिसिससाठी आली आहे. आणि आता इथून मी फेस ॲनालिसिस केल्याच्या नंतर कंटिन्यू मी मंथली ट्रीटमेंट इथूनच घेणार आहे, याच पार्लरमधून. बघू शकता, तुम्हाला मागे दिसतच असेल, बट ती लाईट चमकत असल्यामुळे पार्लरचं नाव थोडं ब्लर दिसतंय. मी तुम्हाला पूर्ण डिटेल सांगेलच नंतर थोड्या वेळात, जेव्हा मी सर्व ट्रीटमेंट वगैरे करणार, फेस ॲनालिसिस करणार त्याच्यानंतर. चला मग आता आतमध्ये जाऊया आणि बाकीचं आतमध्ये गेल्याच्यानंतर दाखवते. फायनली आले मी पार्लरमध्ये. आणि इथं आल्या आल्या एक ताई आहे माझ्या ओळखीची, तिने मला ओळखलं. मी फर्स्ट टाईम आले होते तरी पण ओळखलं. आणि याची काकू मागे त्या पण खूप मस्त आहेत. इथले सर्व स्टॉप खूप भारी आहेत, खूप मस्त आहेत. सर्व स्टॉप बिझी होते म्हणून त्यांनी मला थोडंसं वेट करायला लावलं. तोपर्यंत मी आपले छोटेसे क्लिप घेत होते व्हिडिओचे, बघू शकता. गाईज, आले आहे मी इथे फेस ॲनालिसिस करायला. दाखवते मी तुम्हाला. इथे त्या मॅडम यायच्याच आहेत, तोपर्यंत त्यांनी सांगितलं कॅबिनमध्ये वेट करा म्हणून. तर मी बसले इथे कॅबिनमध्ये. आणि ही आहे त्यांची मशीन, ज्या मशीन यांनी फेस ॲनालिसिस करतात, ही आहे ती मशीन. बघू शकता तुम्ही, हे त्यांचे कॅबिन आहे. मी इथे वेट करते, येतील त्या थोड्या वेळातच. त्यांनी आल्याच्या नंतर मग समोरची प्रोसिजर करणार, तेव्हा मी दाखवते तुम्हाला. खरंच सिरियसली स्किन खूप जास्त खराब झाली आहे. आता कॅमेऱ्यामध्ये तितकी स्पष्ट नाही दिसणार तुम्हाला, बट रिअलमध्ये दिसेल. बट रिअलमध्ये दिसत आहे खूप जास्त खराब, एकदम व्हाईट हेड्स वगैरे, छोटे छोटे पिंपल. आणि इथे तर खूप मोठा चालला आहे. ते मी पिंपल्स पॅचेस लावल्यामुळे तुम्हाला दिसत नाही, पण स्पॅच दिसत असणार, त्याच्यामुळेच मी चेहरा ॲनालिसिस करायला आले. आता त्या मॅडम आल्याच्या नंतर समोरची प्रोसिजर करतील. चला करूया थोडा वेळ वेट, जोपर्यंत त्यांनी येत नाही तोपर्यंत.
चला, आय होप ॲनालिसिस करून ट्रीटमेंट घेऊन माझी स्किन चांगली होईल अशी मला अपेक्षा आहे. कारण यांच्यावर खूप भरोसा ठेवून आले मी. त्या मॅडम बोलल्या की 100% गॅरंटी आहे की तुमचा फेस क्लिअर होणार आणि व्यवस्थित होणार म्हणून. कारण याच्या अगोदर पण मी इथे आयब्रो वगैरे करायला आली होती, आयब्रो वॅक्स वगैरे करायसाठी, म्हणून मला यांचा भरोसा वाटला. आणि खरंच इथली सर्विस इतकी भारी आहे, खूप जबरदस्त. मी फक्त फर्स्ट टाईम आली होती, एकच वेळ आली, तरी पण मी आता आल्या त्यांनी मला ओळखलं. हाय मॅम, हॅलो, कशा आहोत अशा वगैरे म्हणाले. आणि सर्वात अगोदर पाणी वगैरे दिले त्यांनी प्यायला. सिरियसली गाईज, इथली सर्विस खूप मस्त आहे. प्लीज तुम्ही पण कधी याल तर इथे विजिट, म्हणजे काही असन एमर्जन्सी, आता थ्रेडिंग म्हणा किंवा वॅक्स, फेशियल, म्हणजे स्किन रिलेटेड काही पण त्यांनी करून देतात. सर्विस खूप भारी. तुमच्या स्किन प्रमाणे मशिनरी यूज केली जाते. सर्वीकडे 7 सीटर आहे, आपल्याकडे 14 सीटर आहे. मग ह्याच्यामध्ये तुमचं जे आहे ओपन पोर्स आहेत, व्हाईट हेड्स आहे, सर्व रिक्वायरमेंट जे आहे फेसवर हे ह्याच्यामध्ये आपण कव्हर करू शकतो. हे जे 3 आहेत, एक तुमचं 3500चं आहे आणि एक 4500 वाला आहे. 4500चं जो आहे ते तुमच्या फेसवर जाणार, ते तुम्ही करू शकता. अच्छा, 100% रिझल्ट देतो का? 1 सेटिंगमध्ये रिझल्ट आहे, पण त्याच्यानंतर तुम्हाला सेटिंग्स घ्यावे लागतात. किती सेटिंग्स, मिनिमम किती 6 सेटिंग्स? to 7 सेटिंग्स घ्यावं लागतं. कुणाला 4 to 5 सेटिंग्समध्येच रिझल्ट व्यवस्थित होऊन जातो. होम केअर पण थोडंसं करत जावं. कसं असतं, अर्धं काम हे करणार, पण बेसिक गोष्टी आपल्या घरी पण होम केअर करावं लागतं. जसं सनस्क्रीम, सिरम, फेस वॉश, व्यवस्थित एखादा महिन्यातनं म्हणजे 15 दिवसातनं एखादा वेळेस स्क्रब, असं तुम्ही करू शकता. म्हणजे साईड इफेक्ट नाही होणार? आता नाही, जास्त आहे, मग नंतर अजून एकदम मी मला याचीच तुम्हाला- भीती आहे. नाही, असं काही नाहीये. तुम्हाला दाखवते. 504500 हे सर्व स्टेप्स आहेत त्याच्यामधले. 17. 1 hours and 50 minutes आहे. हायड्रा डर्मा हे ट्रीटमेंट, लुमिनेशन हायड्रोफेशियल असणार. याचे बेनिफिट्स: क्लीन द स्किन डीपली, रिमूव्ह द डर्टी स्किन, गिव्ह डीप मॉइश्चरायझिंग टू द स्किन, क्लिन्झिंग द ब्लॅकेट्स प्रोसेस, पोर्स जे असतात ना, मेक स्किन स्मूथ अँड फ्रेश. आणि हे रेडनेस, फाईन लाईन्स कंट्रोल, जे एक्सेस ऑइलमुळे पण आपल्याला ॲक्नेस वगैरे येतात ना, त्याच्यासाठी हे आहे. मला म्हणजे करायला काही प्रॉब्लेम नाही, पण भीती वाटतंय की एक्स्ट्राचं काही व्हायला नकोय, कारण माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे. मला भीती वाटते. नाही, आतापर्यंत जर आपण केलो आहे असं काय म्हणजे झालं नाहीये, पण थोडंसं कसं आपल्याला खानपान पण चेंज करावं लागतो ना आपला. आता आपण जास्त ऑइल, ऑलरेडी आपली स्किन ऑइली आहे, त्याच्यामध्ये आपण अजून ऑइल खाल्लं तर ते एक्सेस ऑइल निघणारच ना. कुणाला बॉडीवर निघते, कुणाला फेसवर निघते, असं असतं. तेच मग एक वेळ ॲनालिसिस करून घ्या, बघून घ्या की नक्की म्हणजे झालंय काय, कशामुळे होतंय. मला खरंच सिरियसली 2-4 दिवस झालं असं मन नाही लागते माझं. कसं म्हणजे एकदम कॉन्फिडन्स लो झाल्यासारखं होतं, फेसला काही झालं तर. नाही, असं काय नाही. हायड्राचं तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल. सकाळी कॉल करावं लागेल ना आपण? आता करायचं असेल तर आता करा. आता कसं रश पण नाहीये. आज वीक ऑफ म्हणजे वीकडे असतो ना, तर आज रश कमी असतं. आज करायचं, आज करा, उद्या करायचं, उद्या करा. उद्या, कारण आज माझी नाईट ड्युटी आहे. अच्छा, ठीक, ड्युटीवर जायचं. चालेल. तुम्हाला ऍक्टिव्ह ॲक्ने खूप आहेत. स्किनची इलास्टिसिटी पण कमी झाली आहे आणि टॅनिंग तर दिसतंच वरूनच. भरपूर वाईट हेड्स. डॅन्ड्रफ वगैरे आहे का तुम्हाला? आधी होता, बट आता नाही.
फेस ॲनालिसिस केलं, पूर्ण इन्फॉर्मेशन घेतली आणि लगेच ट्रीटमेंटला सुरुवात केली. ट्रीटमेंट पण झालं गाईज. ट्रीटमेंटच्या वेळेस मी काही जास्त शूट करू शकले नाही, कारण मला आठवणच नव्हती की आपल्याला शूट करायची म्हणून. चला आपली ट्रीटमेंट झाली. भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. त्याला बाय.